नमस्कार, मी डॉक्टर मंजिरी वळसंकर, डायरेक्टर, भिडे हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर, नवी पेठ, पुणे. आज आपण बघूया की ओव्हम पिकअप ऑपरेशन झाल्यानंतर कोणत्या 3 गोष्टी प्रकर्षाने पेशंटने टाळाव्यात. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अजिबात वजन उचलू नये. दुसरी गोष्ट, शारीरिक संबंध टाळावा. आणि तिसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं शहर सोडून बाहेर गावाला किंवा फिरायला मुळीच जाऊ नये. ज्या वेळेला आपण ओव्हम पिकअप शस्त्रक्रिया करतो तर आपण अंडी जी आहे ती योनी मार्गातनं बाहेर काढलेली असतात आणि जे दोन्ही बाजूचे अंडकोश आहेत ती जखम ओली असते. जखम जरी दिसत नसेल, कारण ही टाक्याशिवायचं ऑपरेशन आहे, ह्याच्यामध्ये ब्लिडिंग होत नाही, कुठल्याही प्रकारच्या वेदना होत नाहीत, त्यामुळे पेशंटला वाटतं की खूप चांगलं आहे आणि कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. परंतु अशा वेळेला जेव्हा आतनं जखम ओली असते ओव्हरी मधली, त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं वजन पेशंटनी उचलणं हे टाळलंच पाहिजे. जर तुम्ही जास्ती वजन उचललं 1.5-2 किलोपेक्षा जास्त, तर जी ओव्हरी आहे ज्याच्यामध्ये ओल्या जखमा आहेत ती स्वतःभोवती फिरून ओव्हेरियन टॉर्शन होण्याची शक्यता असते, जे बऱ्याच वेळेला इमर्जन्सी किंवा लाईफ थ्रेटनिंग सुद्धा असू शकतं. दुसरी गोष्ट, शारीरिक संबंध टाळावा. ओली जखम असल्या कारणाने शारीरिक संबंध आम्ही अगदी प्रकर्षाने टाळायला सांगतो पुढची पाळी येईपर्यंत, म्हणजे 8-10 दिवस साधारण. तिसरी गोष्ट म्हणजे शहर सोडून बाहेर जाऊ नये. आता ज्या वेळेला आपण टेस्ट ट्यूब बेबीचं ऑपरेशन करून घेतो त्यावेळेला जर तुम्हाला कुठली अडचण आली किंवा तुम्हाला तुमच्या डॉक्टरांना भेटायची गरज पडली तर तुम्ही त्या शहरात असणं अत्यंत गरजेचं आहे. जर तुम्ही कुठे फिरायला गेलात, लांब गेलात, जेणेकरून तिथे IVF तज्ज्ञांची किंवा हॉस्पिटलची सुसज्ज सोय नसेल तर पेशंटला न बघता कोणत्याही प्रकारच्या औषधं गोळ्या आम्ही देऊ शकत नाही. त्यामुळे ह्या 3 गोष्टी ओव्हम पिकअप झालेल्या पेशंटनी प्रकर्षाने टाळल्या पाहिजे. धन्यवाद.